प्रयत्न करतोय तुम्हाला. हे कधी व्रत करायचं असतं? आपला पती महिना, 2 महिने, 4 महिने, 6 महिने, 15 दिवस जर घराच्या बाहेर असेल तर प्रत्येक सौभाग्यवती, प्रत्येक पतिव्रता माऊलीने या व्रताचा प्रारंभ केला पाहिजे. काय काय केलं पाहिजे तर या व्रताकरिता 4 नियम आहेत. पती घरी नसताना, पती जवळ नसताना त्या माऊलीने 4 गोष्टी केल्या पाहिजेत. पहिली गोष्ट, माता माऊलीने नवरा घरी नसेल, नवरा जवळ नसेल तर त्या माऊलीने शृंगार करायचा नाही. पहिला नियम. दुसरा नियम, पती जवळ नसेल तर त्या माऊलीने कधी हास्य विनोद करायचा नाही. पुरुषासोबत तर करूच नाही, पण स्त्रियासोबत सुद्धा करू नये. दुसरा नियम. तिसरा नियम, पती जवळ नसेल, पती सोबत नसेल तर त्या माऊलीने, त्या सौभाग्यवतीने, त्या पतिव्रतेने कधीही कोणत्या पार्टीला जायचं नाही. लग्नाला जायचं नाही, बारशाला जायचं नाही. काही काही लोक म्हणतात, महाराज आमची बायको तिकडं लग्नाला, आम्ही इकडं. जाऊ दे ना, एक लग्न राहू दे ना, दोघं एकीकडेच जाणार. नाही ते नाराज होईल. नाराज होईल मग काय तुझं घरी येऊन पाडील का? जाता कामा नये. बायकोने आपल्या नवऱ्याला कधी सोडून जाता कामा नये. त्याचे मी कारण सांगेन पुढे एका वाक्यामध्ये. आणि शेवटचा नियम, त्या माऊलीने पती बाहेर गावी असताना, जवळ नसताना कधीही गोडधोड करून खाता कामा नये. तळी वळीव गोडधोड करून खाता कामा नये. का करू नये तर त्याचे एक एक कारण तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट, माता माऊलीने गोडधोड करून खाऊ नये. का खाऊ नये? तळलेलं गोडधोड खाल्लं ना तर अंतःकरणामध्ये काम विकार निर्माण होतो. काम, क्रोध हे लोक विकार सगळे निर्माण होतात. आणि मग आपला पती जवळ नसेल त्याच्यामुळे आपल्या अंतःकरणामध्ये काम वाढता कामा नये. याच्याकरता या गोष्टीचा त्याग करावा. हे खाऊ नये. आणि त्याचं दुसरं कारण, नवऱ्याला सोडून कसं खाऊ नये? बरोबर आहे का नाही? नवरा तिकडं मेसच कस तरी खातोय, तेलकट वक्त सक्त, आणि आपण तो मस्त तळलेलं वळलेलं चल द्या खाऊ का? त्याचे दुसरं कारण, गोडधोड करून खायचं नाही. दुसरा नियम, माता माऊलीने कधी हास्य विनोद करायचा नाही. पुरुषासोबत करायचा नाही. पुरुषासोबत जर हास्य विनोद केला तर तो पुरुष त्याचा व्यंग अर्थ काढतो आणि मग नको त्या प्रक्रिया घडतात. मग त्याच्यामुळे हास्य विनोद करू नये. तिसरा नियम, त्या माता माऊलीने कधीही आपल्या नवऱ्या व्यतिरिक्त कुठल्याही समारंभामध्ये जायचं नाही. कावर जाऊ नये? आता तुम्हाला तर माहित आहे, रस्त्याने चालता चालता माता माऊली म्हणजे एक हिरा आहे. हिरा, रत्नजडित हिरा आहे. मग महाराष्ट्र राज्याच्या आपत्कालीन प्रतिसाद प्रणालीमध्ये आपले स्वागत आहे. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं. समारंभामध्ये जायचं नाही. का? माता माऊली एक हिरा आहे आणि त्या हिऱ्याला रक्षण असलं पाहिजे. म्हणून हिरा असा एकटा कुठेही रस्त्यावर सोडून देऊ नये, सोडून द्यायचं नाही. म्हणून माता माऊलीने जाऊ नये. बाहेर बांडुळं बसलेले आहेत, चोर बसलेले आहेत, ते कधी आपल्याला हल्ला करतील सांगता येणार नाही. त्याच्याकरता माऊलीने कधी एकटीने बाहेर पडता कामा नये. आपण पेपरला दररोज बातम्या वाचतो. या नराधमांना, या दुष्ट दुराचारी लोकांना लहान लहान 4, 5, 7, 8 वर्षाच्या मुली सुद्धा, लेकरं सुद्धा कळत नाही. मग यांना काय माणसं म्हणावं का? म्हणून मायबापांनो कधी एकटं जाऊ नका. आणि चौथी गोष्ट, त्या माऊलीने शृंगार कधी करायचा नाही. का करायचा नाही? तर त्याचं कारण आहे, आपला शृंगार असावा तो आपल्या पती करता असावा, नवऱ्या करता असावा. मग आता नवराच नाही राहिला तर मग कशाला शृंगार करायचे? फक्त सौभाग्यवतीचे अलंकार घालावेत. गळ्यामध्ये मंगळसूत्र, कपाळावर कुंकू, भांगेमध्ये गुलाल, पायामध्ये जोडवे, हातामध्ये काकणं, एवढा शृंगार असावा. शृंगार म्हणजे ब्युटी पार्लरला जायचं नाही.
पण आपलं सगळं उलट आहे महाराज. कसं उलट आहे? नवरा घरी असतो, आपला शृंगार घरी नसतो, मग बाहेर निघताना शृंगार असतो बघा. लग्नाला चाललं की मग ब्युटी पार्लरला जायचं. पैसे कोणाचे असतात ब्युटी पार्लरला? नवऱ्याचे. आणि घरामध्ये राहिलं का माता मौल्या कसं तरीच राहतात ओबड धोबड. घरातले कपडे वेगळेच असतात, घरातली साडी वेगळीच असते, बाहेर जायची साडी वेगळीच असते. घरात काही काही माऊल्या साडी घालतात, धन्य माता पिता तयाची. काही काही तर गादीच्या खोळीच घालतात बघा. अवघड धंदे. ते गादीची खोळ बघितली का मला तर डोकंच फिरतंय मला. अहो, नवरा घरी येत असताना कामावरून उत्तम प्रकारे शृंगार करावा, सुंदर प्रकारे साडी नेसावी. आणि नवऱ्याने बेल वाजवली घराची की हास्यमुखाने दार उघडावं. आपण तसं करतो का? तसं करत नाही आपण. ते गादीची खोळ घातलेली असते, नेमकंच या टायमाला झोपेतून उठलेलं जनवार आणि ते केस विचकटलेले, आणि ते नवरा दिवसभर थकून भागून येतो आणि दरवाजा उघडला, दिवसभर वैतागलेला असतो. आणि ती हाडळीन पाहिली का त्याला तर अटॅकच येतो बघा. असं राहू नये. शृंगार हा नवऱ्या करता असावा, पती करता असावा, म्हणून शृंगार करू नये. आणि या चारही नियमांचं पालन भगवंताच्या 16,108 पत्न्या करत होत्या. तुम्ही पण आतापासून करण्याचा प्रयत्न करा. पण नवरा बाहेर गावी असेल तर नवऱ्यासमोर हास्यमुखाने राहिलं पाहिजे. सकाळचं भांडण झालेलं ते विसरून गेलं पाहिजे. संध्याकाळच्या वेळेला दिवसभर नवऱ्याला कितीही त्रास झाला असेल, वैतागला असेल, बायकोचं हास्यमुख पाहिलं की नवऱ्याचं सगळं दुःख जातं बघा. पण बायकोच्या तोंडावर 12 वाजलेले पाहिजे ना, त्याला वाटतं घरीच येऊ नये, तिकडच परमेश्वर महाराजाच्या कथेला जाऊ. म्हणून हसत राहा, आनंदी राहा. भगवान परमात्मा निघाले, भगवान येणार आहेत म्हणून सर्व पत्न्यांना लक्षात आलं. मोठा समारंभ केला, शृंगार केला, सगळ्या हास्यविनोद करायला लागल्या, नृत्य करायला लागल्या. आणि भगवान परमात्मा आले आणि भगवान परमात्म्याने स्वतःच्या हाताने 16,108 पत्न्यांचं व्रत असणार तोडलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. सगळीकडे आनंदी आनंद. आता पती आले, भगवान आले म्हणून सगळ्या गोपिका अतिशय उत्साही आहेत, अतिशय आनंदामध्ये. असे काही दिवस गेले. इकडं 9 महिने 9 दिवस झाले. उत्तरा प्रसूत झाली, तिच्या पोटी मुलगा जन्माला आला. पण तो मुलगा बोलत नाही, हसत नाही, रडत नाही, सारखं टक 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 पाहतोय. का पाहतोय? तर तो विचार करतोय, गर्भामध्ये मला ज्याने दर्शन दिलं तो दिसत नाही. हे सगळे विचित्र विचित्र दिसायला लागले. तो जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत मी बोलणार नाही. भगवंताला कळालं, भगवान परमात्मा आले. ब्राह्मणांनी पत्रिका बनवली, हा मुलगा सिंहासारखा पराक्रमी निघेल, रामासारखा सत्य प्रतिज्ञा निघेल, ब्राह्मणाचं रक्षण करेल, शंकरासारखा दयाळू निघेल, रंतिदेवासारखा उदार निघेल, अर्जुनासारखा धनुर्धारी निघेल, शिवीराजासारखा शरणागत वत्सल आहे, कुबेरासारखा धनवान होईल. आणि हा भगवान कृष्ण परमात्म्याचा एक निष्ठ भक्त होईल. ब्राह्मणांनी पत्रिका बनवली. शेवटी सांगितलं, याचा मृत्यू सर्पदंशाने होईल, पण एक महात्मा येईल आणि याचा उद्धार करून टाकेल. पत्रिका बनवली. भगवान परमात्मा अनेक प्रकारची गिफ्ट घेऊन आले, भेटवस्तू घेऊन आले. भगवंताला पाहिल्याबरोबर ते बाळ हसायलाही लागलं, रडायलाही लागलं, नाचायलाही लागलं. का बरं? त्याच्या लक्षात आलं, हाच तो परमात्मा आहे. सगळ्याची परीक्षा करत होता म्हणून भगवान परमात्म्याने त्याचं नाव परीक्षित ठेवलं. श्री परीक्षित महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय श्री राधे श्याम. इकडे पांडवांनी आपल्या प्रपुत्राकरिता त्याचं नाव परीक्षित ठेवलं होतं. त्याच्याकरता खूप मोठा दानधर्म केला. भगवान परमात्मा निघून गेले. परीक्षित आता 5 वर्षाचा झाला. एके दिवशी अचानक राजाला
धर्मराजाला नको नको ते अपशकुन व्हायला लागले. त्यावेळेस अर्जुनाला सांगितलं, जा बरं भगवंताची भेट घेऊन ये. अर्जुन गेला. 7 महिने झाले. अचानक जास्तच अपशकुन व्हायला लागले. रक्ताचा पाऊस पडायला लागला. गाढव रडायला लागले. कुत्रे रडायला लागले. रस्त्याने चालत असताना सगळे पशु पक्षी असणारे आडवे जायला लागले. अनेक प्रकारचा अपशकुन व्हायला लागला. तेवढ्यामध्ये धर्मराजाच्या मनामध्ये विचार आला, भगवान परमात्मा निधामाला तर गेले नसतील. अजूनही गेला. 7-8 महिने झाले जाऊन, आणखीन आला नाही. मग आणि तेवढ्यामध्ये रस्त्याने येत असलेला अर्जुन दिसला. केस विस्कटलेले आहेत, कपडे फाटलेले आहेत, हातामध्ये गांडीव धनुष्य नाही. एकदम भिकाऱ्यासारखी अर्जुनाची अवस्था झाली. आणि अर्जुनाला पाहिलं, धावत पळत धर्मराज गेले. अरे अर्जुना, तुझी अशी अवस्था काय झाली? तर त्यावेळेस अर्जुन म्हणायला लागला, दादा धाय उठलून रडतो, त्याला बोलता येत नाही. काय झालं अर्जुना, काय झालं? तर त्यावेळेस अर्जुन म्हणतोय, वंचितो महाराज हरिना बंधुरूपिणा येन मे पौरुतं तेजो देवा विस्मापनम. देवा, अरे दादा, देवाने आपला त्याग केला, आपली विवंचना केली, भगवान परमात्मा निधामाला घेतले. हे शब्द कुंतीने ऐकले. कुंतीने धाडकन शरीर टाकून दिलं. कुंतीने विचार केला, पती नव्हता, देवासाठी जगत होते. आता देवही राहिला नाही, मग कुणासाठी जगायचे? तो का म्हणे, अंतराय देवे काय जिने ते. आपल्या जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या दृष्टीने आपल्या जीवनात देव असला पाहिजे. सकाळी पहाटे उठल्यानंतर काहीतरी नित्यनेम असला पाहिजे. सकाळी पहाटे उठावं, स्नान करावं, तुळशीला पाणी घालावं, देवाचं दर्शन करावं, हरिपाठ म्हणावं, दानधर्म करावा. हे असं असेल तर ते जीवन जगणं आहे. नाहीतर आपल्यासारखं गाढवं सुद्धा जगतात, आंघोळ करतात तर उठल्या उठल्या जेवण करतात. तो का म्हणे, अंतर आहे देवे काय जिने ते. आता देवच राहिले नाही, मग आपण तर कशाला राहायचे? कुंती मातेने आपला देह सोडला. या पांडवांना दुहेरी दुःख झालं, देव गेल्याचं दुःख आणि देव स्वरूप आई गेल्याचं दुःख. आईचा अंत्यविधी केला, राजा परीक्षिताचं लग्न केलं, त्याला गादीवर बसवलं आणि 5 पांडव द्रौपदी स्वर्ग आरोहणाकरता हिमालयाच्या दिशेने निघाली. केदारनाथाचं दर्शन घेतलं आणि पुढे चालू लागले. चालता चालता द्रौपदी पडली. द्रौपदी नंतर नकुल सहदेव पडले, अर्जुन पडला, भीमदादा पडले आणि धर्मराज तेवढे किती स्वर्गामध्ये गेले. पण जात असताना धर्मराजाचा अंगठा गळून पडला. का बरं? तर धर्मराज जीवनामध्ये एकदाच खोटं बोलले होते.